रविवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंती निमित्त तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे दत्तात्रय गोसावी संचलित श्रीकृष्ण दूध संकलन केंद्राच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले। त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयाअंतर्गत सुमारे 200 दूध उत्पादकांना कापडी पिशवी तसेच विविध फळझाडे वाटप करून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश देण्यात आला। श्रीकृष्ण दूध संकलन केंद्राचे संचालक दत्तात्रय गोसावी हे नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर असतात। रविवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंतीचे औचित्य साधत त्यांनी त्यांचा श्रीकृष्ण दूध संकलन केंद्राचा 11वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी आपल्या 200 दूध उत्पादकांना महाराष्ट्रात लागू झालेल्या प्लास्टिक पिशवी बंद निर्णयाचा धागा धरत सर्वांना कापडी पिशवीचे वाटप केले। सोबतच आपला परिसर हरित करण्याच्या हेतूने सर्वांना वृक्षांची लागवड करावी या संदेशातून विविध फळझाडे अर्थात केशरी आंबा, पेरूचे झाड, फणसाचे झाडे आदी फळझाडांची वाटप करण्यात आले। त्यानंतर गोकुळाष्टमी निमित्त सर्वांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी अलाहाबाद येथील अजय तिवारी महाराज, मधुसुंदर महाराज यासह बारागाव पिंपरीचे उपसरपंच मीनाक्षी गांगवे, योगेश गोराडे, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विठ्ठल गोराडे, गणपत कापसे, गोरक्षनाथ जाधव, ज्ञानेश्वर धात्रक, कैलास राजगुरू, तुकाराम धात्रक, रामदास कापसे, शरद गोसावी, चंद्रभान गोडगे, सागर गोसावी, सार्थक गोसावी यासह दूध उत्पादक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एशियन न्यूज साठी प्रशांत सोनवणे। आज गोकुळाष्टमी समस्त हिंदू धर्मीयांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा सण। या सणाच्या निमित्ताने आमचे मित्र थोर समाजसेवक आदरणीय श्री दत्ताभाऊ गोसावी यांनी 11 वर्षापूर्वी श्रीकृष्ण दूध संकलन केंद्र हे दूध डेअरीची स्थापना केली। तेव्हापासून आणि त्यापूर्वी समाजकार्यात सतत अग्रेसर असणारं हे व्यक्तिमत्व असं गोकुळाष्टमी असो, दत्त जयंती असो, कुठल्याही उपक्रमात आणि इतरही काही उपक्रमात ते नेहमी पुढं असणारं हे व्यक्तिमत्व आज त्यानिमित्ताने ह्या डेअरीला 11 वर्ष पूर्ण झाली। त्याबद्दल आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं, विविध सहकारी सोसायटीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि व्यक्तिशः माझ्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्याकडून अशीच समाजसेवा घडो आणि गावाचं समाजाचं कार्य घडो ही श्री दत्तात्रय चरणी मी प्रार्थना करतो। दत्ताभाऊ हे मूळचे दोडी गावचे, पण आमच्या गावात आल्यापासून त्यांनी धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आमूलाग्र असा बदल केला। अगदी रक्तदान शिबिर असो किंवा जाळीच्या देवाला जाणाऱ्या गाड्यासाठी त्यांचा पुढाकार असो, बसेस काढण्यासाठी त्यांचा पुढाकार असो, कुठलाही काही सामाजिक उपक्रम असो त्यात ते पुढे असतात। आजच्या या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी एक अतिशय वेगळा असा उपक्रम हातात घेतलेला आहे, तो म्हणजे प्लॅस्टिक बंदीचा। आज प्लॅस्टिक बंदी पर्यावरण पूरक नसल्यानं आज केंद्र शासनाकडून, महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम प्लॅस्टिक बंदीबाबत राबवले जात आहेत। त्याच्यात खारीचा वाटा म्हणून का होईना त्यांनी आपल्या पंचकृषीमध्ये प्लॅस्टिक बंदी व्हावी याच्यासाठी त्यांनी पूर्ण प्लॅस्टिक बंदी करून सर्व ग्राहकांना, दूध उत्पादकांना, गावातील नागरिकांना त्यांनी कापडी पिशवीचं वाटप केलेलं आहे। आज बारागाव पिंपरी इथे आज श्रीकृष्ण जन्माच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये दत्ताभाऊ गोसावी यांची श्रीकृष्ण डेअरीच्या नावाने त्यांची एक फर्म आहे। ही फर्म 11 वर्षापासून या गावामध्ये चांगले आपल्या गोकुळाष्टमीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतात। त्यामध्ये यावर्षीही त्यांनी प्लॅस्टिक मुक्तीसाठी त्यांनी आमच्या गावामध्ये सर्व ग्राहकांना आपल्या कापडी पिशव्या दिल्या व वृक्षरोपांचे झाडे दिले आणि असाच उपक्रम हे दरवर्षी करतात। आणि ह्या श्रीकृष्ण डेअरीला आणि दत्ताभाऊंना माझ्या ग्रामपंचायती वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि माझ्या गावाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि यांच्या डेअरीची
अशीच पुढं भरभराटी हो अशी एक मी माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना एक शुभेच्छा देतो. प्रथम माझ्याकडनं माझ्या गावच्या नागरिकांना तसेच दत्ताभाऊ शेठ गोसावी यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा. आज दत्ताभाऊ गोसावी यांच्या श्रीकृष्ण दूध डेअरीचे 11वे वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एक सामाजिक संदेश असा दिला आहे, एकदम स्तुत्य असा संदेश दिला आहे. त्यांनी निसर्गप्रेमी पण ते आहेतच, त्यांचं निसर्ग भरपूर प्रेम आहे. त्या निमित्ताने त्यांनी दूध संकलनाच्या व्यक्तींना झाडे देऊन तसेच प्लॅस्टिक मुक्तीसाठी प्लॅस्टिक बंदीचं शासनाचं धोरण हे त्यांनी प्रथमतः गावात ग्रामपंचायतनं यापूर्वी राबवलं, तसं त्यात सहभागी त्यांनी घेतला. काही त्यांनी आज गावासाठी या कापडी पिशव्या देऊन प्लॅस्टिक बंदीची चांगलं एक आदर्श सूचना गावापुढे त्यांनी चांगली मांडली. त्या उपक्रमाला त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. भारत सरकार से मान्यता, महाराष्ट्र सरकार से मान्यता, श्वेत क्रांति और हरित क्रांति, ये जो हमारे माननीय गोस्वामी साहब द्वारा ये दूध संकलन चल रहा है, पूरे भारत में श्वेत क्रांति होनी चाहिए, क्योंकि ये दूध से ही सबको एक जीवन प्राप्त होता है. जब हम माँ से जन्म लेते हैं तो सर्वप्रथम हमें दूध का ही पान करके हमें एक शक्ति दी जाती है. तो भगवान कृष्ण भी माँ से ही जन्म लेकर के आज 5,500 वर्ष पहले द्वापर युग से हम कलयुग में प्रवेश किए हैं. तो यह कलयुग सबसे अच्छा चल रहा है. कलयुग समयुग आन नहीं जो नर कर विश्वास. ये कलयुग आज हम कल माने लोहा, हम लोहे में चल करके आज हम बहुत अच्छे बने, पूरे विश्व की शांति दें, जितने भी संप्रदाय हैं मानवता दें, कोई लड़ाई भिड़ाई नहीं, कोई किसी में भेदभाव नहीं, सब मानवता देते हुए पूरे विश्व की शांति दें. आज इस सालगिरह के उपलक्ष्य में ये 8-10 साल से हमारे गोस्वामी साहब का यह कार्यक्रम चल रहा है. आज हम लोग भी महाराज लोग आकर के धन्य हुए और उनको बार बार रोम रोम से आशीर्वाद देते. यह कार्य चलाते रहें और लोगों को मार्गदर्शन दें. हर गांव में जो लोग अच्छे बने और इसी से अच्छे बने और सबको शक्ति मिले, क्योंकि जल ही जीवन है, दूध ही जीवन है, अन्न ही जीवन है और मानवता ही जीवन है. सबको शांति प्रदान करते हुए सभी हमारे माननीय सरपंच साहब, माजी सरपंच साहब, गोस्वामी साहब और चेयरमैन साहब सब जुट करके पूरे देश की सेवा करें. इन्हीं शब्दों से कोटि कोटि आशीर्वचन.